हरे कृष्ण. भगवद्गीता पहिला अध्याय श्लोक 28 ते 46 आपला या अध्यायातला सगळ्यात शेवटचा विभाग आहे. सुरुवातीला आपण बघितले युद्धाची तयारी, त्यानंतर पांडवांचे विजयाची चिन्हे, भक्तवत्सल कृष्ण, आणि आता कशा प्रकारे अर्जुन समोर भीष्म आणि द्रोण यांना बघून कशा प्रकारे गोंधळून जात आहे आपल्या कर्तव्याबद्दल. एकदा एक टी व्हीवर प्रोग्राम होता की तिथे काय वेगवेगळ्या डॉक्टरांना बोलवत असत, आणि जो अँकर विचारत त्यांना की किडनी फेल्युअर झाली तर काय हे असतं, उपचार काय असतात, दुसऱ्या आठवड्यात एड्स झाला तर काय होईल, एड्सवर उपाय काय, कॅन्सरवर उपाय काय, असे विविध रोगांवर तो विविध डॉक्टरांना प्रश्न विचारत. तर काही प्रेक्षकांना वाटलं की हा जो विचारणार आहे त्याला इतके रोग आहेत की तो प्रत्येक मालिकेत काय व्हायचं, तोच प्रश्न विचारणारा सेम असायचा पण डॉक्टर बदलायचे. तर आपल्याला समजायला पाहिजे की त्या जो प्रश्न विचारतो अँकर त्याला काही रोग नाही आहे, तो आपल्यासाठी सगळ्यांसाठी विचारतोय की त्यालाही कुठला तरी रोग असेल तर हे उपचार करणे. पण आपल्याला हे माहीत नसेल, समजा एवढी बुद्धिमत्ता नसेल तर आपण काय समजू, हा प्रश्न विचारतो त्यालाच एवढे रोग आहे. पण ही मालिका कशासाठी दिलेली आहे की जेणेकरून ह्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला मिळेल. त्याचप्रमाणे अर्जुन हा कोण आहे, नर आहे. नर नारायणामधला नर आहे की जो शुद्ध भक्त आहे, पूर्णपणे तो कृष्ण भावना भावित आहे. अशा प्रकारे की पांडव हे कृष्णाशिवाय कुठल्याच निर्णय घेत नाही. तरी आता भगवंत सर्व बद्ध जीवांना या भौतिक जगातून निघण्यासाठी जो आवश्यक तत्वज्ञान आहे, संबंध ज्ञान, ते देण्याचा विचार करतात. तर प्रत्येक युगात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा कृष्ण विविध अवतारांमध्ये किंवा कधी कधी स्वतः आहेत. मेन उद्देश काय त्यांचा, तर भक्तांना ज्ञान देणे, त्यांचं संरक्षण करणे आणि अधर्मी आसुरी वृत्तींचा नाश करणे. तर जेव्हा पण भगवंत येतात तेव्हा उपदेश देतात. उपदेश कोणासाठी असतात, बद्ध जीवांसाठी. पण बद्ध जीव हा कृष्णाशी डायरेक्ट संपर्क साधू शकत नाही, म्हणून कृष्ण काय करतात, आपले जे पार्षद आहेत जे सतत त्यांच्या कुठल्याही कार्यांवर संशय घेत नाही, त्यांच्यासोबत येतात. आणि जसं आपण आता बघितलं की नर हा कधी हा जो शुद्ध भक्त आहे हा कधी या भौतिक संसारामधनं की आसक्त होणार नाही, गोंधळून जाणार नाही, याचा लक्षात. पण आपल्यासाठी बौद्ध जीवांना ज्ञान देण्यासाठी भगवंत त्याला आता काय करतात, मोहात टाकतात. तर जसं आता अर्जुन काय करतात, त्याला 2 भीषण आसक्ती आहेत. एक तर भीष्मदेव जे कुटुंबाची आसक्ती दर्शवतात, सर्वांना एक कौटुंबिक आसक्ती असते. आणि दुसरं म्हणजे गुरु द्रोणाचार्य की जो आपल्या कर्तव्याबद्दलची आसक्ती, देहाबद्दल. तर या आसक्त्या आपल्याला वेळोवेळी आपल्या कर्तव्यापासून दूर सारते. काय आपलं कर्तव्य काय, जन्म सार्थक करणे, यापासून आपल्याला नेहमी गोंधळून टाकते. तर सर्वप्रथम म्हणून कृष्णाने जेव्हा म्हणजे अर्जुन सांगतो की
रथम स्थापय मे अच्युत. तर कुठेच नेलं नाही त्यांनी. कृष्णाने डायरेक्ट समजा अर्जुनाचा रथ हा दुर्योधन किंवा बाकी इतर जे शल्य वगैरे यांच्या समोर नेला असता तर अर्जुनाने नक्की काय केलं असतं? डायरेक्ट युद्धाला सुरुवात केली असते, कारण त्याला सर्व आठवलं असतं. पण कृष्णाने काय केलं सध्या? भीष्म आणि द्रोण त्याच्यात जे मेन भौतिक आसक्ती आहे त्या दूर करण्यासाठी, त्या टेस्ट परीक्षा करण्यासाठी तिथे नेलं. जोपर्यंत तर बेसिकली जोपर्यंत व्यक्ती नम्र होत नाही आणि आश्रय घेत नाही तोपर्यंत ज्ञान मिळणार नाही. तर संपूर्ण आसक्ती सोडून, कारण जोपर्यंत आसक्ती असतील त्या आसक्तीपायी व्यक्ती गर्विष्ठ होईल आणि गर्विष्ठ व्यक्ती कधी ज्ञान प्राप्त करू शकणार नाही. पण आसक्तीने जेव्हा गोंधळून गेल्यानंतर तो जेव्हा शोध घेईल की मला ज्ञान हवं, गुरु शोधेल, त्या नम्रतेने काय होईल? ते ज्ञानाचं द्वार उघडेल. म्हणून कृष्ण मुद्दाम त्याला कुठे नेतात आहे? भीष्म द्रोण प्रमुखतः इथे तिकडे नेलंय. तर तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान कृपया परया विष्टो विशिदन इदम अब्रवीत. तर आपल्या अर्जुनाने जेव्हा बघितलं की सर्वान बंधून अवस्थितात, सर्व प्रकारचे बांधव म्हणजे नातेवाईक बघितले, सगळे आपल्या त्याच्या शरीराशी जोडलेले जे आहेत, तेव्हा कृपया पर्याविष्टो, कृपया म्हणजे त्याला करुणा आली. सर्वप्रथम त्यांनी आता कारण काय दिलेलं आहे की म्हणजे त्याने युद्ध न करण्याचं कारण आता बघतो. त्याने 5 कारणे दिली. 28 ते 46 याच्यात आपण बघूया. तर सर्वप्रथम कारण काय की नातेवाईकांबद्दल दया आहे. काय झालं त्याच्यात परिवर्तन? अर्जुन उवाच दृष्ट्वैवं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. दृष्ट्वैवं स्वजनं कृष्ण, स्वजन म्हणजे नातेवाईक बघितल्यावर. पण इथे नातेवाईक जेव्हा आपण बघतो तेव्हा काय, नातेवाईकांशी आपला संबंध कसा आपण बघतो की उत्सव, एकत्र सगळे येतात आहे आणि आनंद साजरा होतो. पण इथे नातेवाईक काय करतात आहे? युयुत्सम, युद्धासाठी तयार आहेत सगळे. त्यामुळे त्याला काय झालेलं आहे? विपरीत परिस्थिती आहे. सिदंती मम, तर जनरली आनंदात आपण म्हणजे हे आनंदाचे लक्षणं नाहीत. आता ही लक्षणं जी आहेत ही गोंधळून गेल्याची आहेत. म्हणजे जो व्यक्तीला चिंताग्रस्त अवस्थेत या सगळ्या लक्षणं आपल्या शरीराचे दिसतात. सिदंती मम गात्राणी, की माझे जे शरीराचे सर्व अवयव जे आहे त्यांना कंप फुटला आहे. मुखमच्या परिशुष्यते, आणि माझा घसा कोरडा झालेला आहे, की हे चिंतेचे लक्षण आहे. तर ॲक्च्युली युद्धाच्या वेळेस अशा प्रकारचा करुणा दाखवणे, तर हा इथे प्रभुपाद तात्पर्यात 2 प्रकारे लिहितात की अर्जुन हा भक्त असल्या कारणाने तो का करुणा दाखवतो की त्याला अनावश्यक आपल्या नातेवाईकांचा वध करणं त्याला पसंत नाही. म्हणजे उगाच माझ्या सुखासाठी दुसऱ्याला मारणे हे त्याला पसंत नाही. हा दैवी गुण आहे. पण तो इथे का लागू पडत नाही? कारण तो क्षत्रिय असल्या कारणाने त्याला युद्ध करणे आवश्यक. कारण युद्ध कोणी पुकारलेलं आहे, युद्ध कोणी योजलेलं आहे? दुर्योधनाला युद्ध हवं आहे. यांना युद्ध नको आहे. यांना फक्त 5 गावं हवी होती, पण तेवढे नाही द्यायचे, म्हणजे युद्ध करा. तर त्यासाठी हे कारण इथे लागू पडत नाही. तर ही दुर्बलता नसून हा एक दैवी गुण आहे की अनावश्यक कोणावर हिंसा न करणे स्वतःच्या स्वार्थासाठी. पुढची त्याची शरीराची लक्षणे
वैपत्सुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं संस्रते हस्त्वाक् त्वक्चैव परिदह्यते. पूर्ण शरीराला कंप सुटलाय आणि शरीरावर रोमांच उभे राहिलेले. तर आपल्या शरीराचे कंपन जे आहेत हे दोन प्रकारे होऊ शकतात. एकतर आध्यात्मिक भाव उत्पन्न झाल्यावर आपण बघितलं अष्टविकार उत्पन्न झाले तर होऊ शकतात, किंवा दुसरं असं की अतिभयामुळे होतं. जसं कधी आपल्याला हॉरर मूवी बघितल्यानंतर कसं होतं ते भयामुळे होऊ शकतं सगळं हे कंपन फुटणे किंवा रोमांच उभे राहणे, किंवा मग अष्टविकारामध्ये अति आनंदामध्ये. पण इथे कशामध्ये दिसतात आहे तर अर्जुनाची ही लक्षण ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली. ही भीष्मदेव पितामह हे यांचा मृत्यू होईल, गुरुदेव द्रोणाचार्य यांचा मृत्यू होईल. यामुळे त्याचं काय झालेलं की जे त्याच्या हातातलं जे गांडीव धनुष्य आहे जो त्यांनी अशा प्रकारे घेतला होता की त्याच्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केलेली आहे सगळे अस्त्र जमा करण्यासाठी. पण आता या भयामुळे तो हातून गळून पडतो. तर अज्ञानामुळे काय होतं आपलं जे आपले स्किल्स आहेत आपल्याला जे काही आपल्याकडे आहे त्याचा आपण व्यवस्थित उपयोग करू शकत नाही. तर कृष्ण आदेश आहे की आता युद्ध करा, पण अज्ञानामुळे त्या मोहामुळे त्या आसक्तीमुळे ते सगळे शस्त्र त्यांनी जे एवढे जमा केलेले आहे ते ऐन वेळीच त्याला कामात येत नाही. पण शेवटी आपण बघणार आहोत जसं भगवद्गीता संपल्यानंतर अर्जुन काय करतो, हाच गांडी उचलून उभा राहणार आहे. तर अंतःकरणा आणि दुसरा त्वचेचा दाह होणे. तर ॲक्च्युली हे सगळे काय भौतिक संकल्पनेमुळे किंवा देहात्मबुद्धीमुळे सर्व गोष्टी घडतात आहे. शारीरिक जसं ॲक्च्युली बघितलं गेलं, समजा एक व्यक्ती आहे आणि त्याचा मुलगा भांडखोर आहे आणि तो बाजूच्या मुलांशी भांडतोय आणि समजा बाजूच्या त्या व्यक्तीने त्याला मारलं, उगाच भांडण केल्यामुळे त्याला मारलं. तर ॲक्च्युली लॉजिकली बघितलं गेलं तर काय होईल, त्याच्या वडिलांना काही इजा झाली आहे का? कोणाला मार बसलाय? मुलांना बस. पण कुठला संबंधामुळे त्याला कोणाला जास्त लागतं? वडिलांना. असं तर देहात्मबुद्धी. तर बेसिकली फक्त देहात्मबुद्धी. जर तुम्ही त्याला भगवंतांचा अंश न बघता माझा पुत्र आहे, माझा मुलगा आहे, म्हणजे मला तुम्ही ॲक्च्युली मारला, ही झाली देहात्मबुद्धी. पण अनावश्यक कुठल्याही जीवाला हानी करणे हे समजा टोटल कृष्ण भावनात्मक दृष्टीने बघितलं तर ते ठीक आहे. पण देहात्मबुद्धीने बघितलं तर ते काय आहे, ती आसक्ती आहे. तो रोग आहे. तो तुमचा मुलगा असू शकतो, तुमची कार असू शकते, तुमची गाडी, कशालाही इजा झाली की तुम्हाला डायरेक्टली ते तुम्हाला होईल. तर अशा प्रकारची ही त्याची कारण आहे की नातेवाईकांना इजा होईल म्हणून करुणा दया येणे. म्हणून तो काय म्हणतो की नच शक्नोमी अवस्थातून भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. तर आता अर्जुन सांगतोय की सगळं काही मला काय दिसतंय, परिणाम याचा विपरीत दिसतंय. विपरीत म्हणजे तर युद्ध काय करतात हे की राज्य मिळेल, राज्य मिळाल्यानंतर आम्ही राज्य कारभार सांभाळू आणि आनंद भोगू, ऐश्वर्य संपत्ती. पण हे मिळाल्यानंतर काय होणार आहे की सगळे माझे जे भीष्म द्रोण सगळे भाऊ सगळे मरणार आहेत. मग मी आनंद कसा भोगणार आहे? सगळं असेल पण मी कोणासोबत आनंद भोगू? कारण जनरली काय असतं की तर यश जे आहे
ते नुसतं यश कामाचं नाही, ते यश दुसऱ्यांना दाखवल्यानंतर तो आनंद येतो, तो व्यक्तीला आनंद. जसं आता इथे म्हटलं की तुम्ही भक्तिशास्त्रीमध्ये टॉपर तुम्हाला आणायचं असेल, म्हणजे तुम्ही टॉपर आला, मी म्हटलं की टॉपर आहेत, पण कोणालाच सांगितलं नाही गेलंच पाहिजे, म्हणजे फक्त तुम्हालाच माहीत पडेल की तुम्ही टॉपर. काय अर्थ आहे का त्याला? मग लोक म्हणतील नाही, सगळ्यांना माहीत पडायला पाहिजे. जनरल टेंडन्सी की मी काय केली कामगिरी ती सगळ्यांना माहीत पडली पाहिजे. तर अर्जुन विजयी झाल्यानंतर सगळ्यांनी त्याची वाहवा केली पाहिजे, किंवा तो शेअर करणे. पार्टी देतात ना लोक, पास झालो पार्टी, म्हणजे काय झालं ते ॲक्च्युली तो आनंद त्यांना मिळतो की दुसऱ्यांनी आपली स्तुती केली. म्हणून हा काय म्हणतो इथे की नच श्रेयो अनुपश्यामी, या कार्याने या युद्धाने काहीही श्रेय होणार नाही हे मी बघतो. कारण ते काय बॉडीली कन्सेप्शनमध्ये म्हणतो, देहात्मबुद्धी, त्यामुळे दया येते त्याला. हत्वा स्वजन माहवे, स्वजन माझ्या नातेवाईकांची हत्या करून कुठलाही श्रेय मला दिसत नाही. इनफॅक्ट विपरीतानी आहे की मी अधिक दुःखी होईल, की अरे सगळे मला बाकी कोसत राहतील की यांनी राज्यासाठी सगळ्यांना मारलेलं. तर भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती यामुळे भय निर्माण होते आणि व्यक्ती गोंधळून जातो. अति आसक्ती, तसाच मॉरली समजा तो पिता माहीत असेल की यांनी चूक केलेली, त्यांनी मारलं तर मी मारेल, त्यांनी ही चूक पुन्हा करावू नये, त्याला दंड करणे आवश्यक आहे. तर मॉरली कोणी बघितलं तर ती आसक्ती बाजूला सरून तो त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करेल. पण देहात्मबुद्धी असेल तर काय करेल, त्यांनी काही केलं असेल तू त्यांना कसं काय मारलं, ही झाली देहात्मबुद्धी. तर न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखाने, की मला या युद्धाने जे प्राप्त झालेला विजय आणि राज्य यांनी कुठल्याने सुख प्राप्त होणार नाही. ते इथे प्रभुपाद लिहितात की श्रेय नच श्रेय अनुपश्यामी. तर सगळ्यांचं स्वार्थ काय? ॲक्च्युली मनुष्य जीवनाचा स्वार्थ आहे विष्णू प्राप्त करणे. श्री विष्णू हा आपला एक स्वार्थ पाहिजे, आणि ते नारायण स्मृती, ते नसेल तर बाकी सगळं व्यर्थ आहे. तर अज्ञानापायी आपण श्री विष्णू सोडून बाकी इतर सगळे आपले स्वार्थ झालेले, भौतिक स्वार्थ आपले भरपूर वाढलेले आहेत. त्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष घेतो, त्यामुळे आपण शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतो. जे शरीराशी संबंधित कलत्र आदिशु, कुटुंब, मित्र समाज, देश आणि असे माझ्या प्रॉपर्टी, अशा प्रकारे ही कल्पना ही जागृत होते की अशा प्रकारे आनंद मिळू शकतो. जीवनाबद्दलच्या अशा अंधकल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचा विसर पडतो. जो व्यक्ती देहात्मबुद्धीमध्ये आहे त्याला मेन सुखाचं कारण काय त्याच्यावर विसर पडेल. तर ॲक्च्युली जो कर्तव्य जाणतो, क्षत्रिय कर्तव्य जो जाणेल, त्याला माहीत पाहिजे की क्षत्रियाला युद्ध करणे हे सदैव श्रेय त्याला मिळेल. कारण क्षत्रिय समजा धर्मासाठी युद्ध करत असेल आणि तो युद्धात मरण पण पावला तरी त्याला काय मिळेल? स्वर्गप्राप्ती मिळेल. आणि जिंकला तर काय मिळेल? राज्य मिळेल. ते नेहमी श्रेयस्कर असतं. तर आणि दुसरं पाराशर संहितामध्ये लिहिलेलं आहे की अजून एक जो व्यक्ती आहे की जो आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला जो संन्यासी आहे, तोही व्यक्ती हा मृत्यूनंतर यांना काय मिळतं? उच्च जीवन मिळतं, उच्च शरीर मिळतं, म्हणजे यश मिळतं. पण ही देहात्मबुद्धीमुळे हा अशा प्रकारे आपलं कर्तव्य विसरलं आहे की
जय किंवा विजय म्हणजे तो यश मिळेल की अपयशी होईल हे बाजूला सोडून प्रत्येक क्षत्रियाने पहिले युद्ध करणे आवश्यक आहे. तर इथे त्याला पहिले तो काय धरतोय की काय होणार आहे, आणि त्यात दिसतं की मला विजय मिळाला तरी मला दुःखच होईल, म्हणून तो काय म्हणतो मी हेच नाही करणार, काय म्हणतो त्याला. तर त्याचं उदाहरण प्रभुपाद देतात की ज्याला भूकच नसेल तर त्याला तो स्वयंपाक करण्यासाठी त्याचा कलच राहणार नाही. स्वयंपाक केल्यानंतर काय होईल, भोजन तयार होईल आणि नंतर खाईल. पण मला भूकच नसेल तर तो कोण कशाला कष्ट घेणार आहे. अशा प्रकारे त्याची अर्जुनाची इच्छा, युद्ध न करण्याची इच्छा झाली, कारण त्याला कुठलंही श्रेय दिसत नाही. त्याला हे माहीत नाही की क्षत्रिय म्हणून त्याला एकच व्यवसाय आहे, काय तर राज्यकारभार करणे. आणि राज्यकारभार करण्यासाठी त्याला आता फक्त एकच संधी आहे, काय हे युद्ध कर आणि ते तुझं जे वडिलोपार्जित राज्य आहे ते हस्तगत कर. तरी याचं म्हणणं आहे की किम नो राजेन गोविंद किम भोगेर जीवितेन वा येषाम अर्थे कांक्षितं नो राज्यम भोगा सुखानि च त इमे अवस्थिता युद्धे प्राणां त्यक्ता धनानि च आचार्यः पितरः पुत्राः तथैव च पितामहः मातुला श्वशुरः पौत्रः शाल्यः सम्बन्धिनस्तथा एतान् हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदनः अपि त्रैलोक्यराजस्य हेतो किन्नु मही कृते निहत्त धार्तराष्ट्रन्नः का प्रीती स्यात् जनार्दनः. आता इथे अर्जुन कृष्णाला गोविंद म्हणून संबोधतात. किम नो राजेन गोविंद किम भोगेर जीवितेन वा, की राज्य भोगायचं तर सोडा, जीवनच व्यर्थ होईल धातराष्ट्रांना समजा मारलं तर. धातराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्रपुत्र यांना मारून आणि बाकी सगळ्यांना मारल्यानंतर जीवनाचा काय उपयोग. तर जनरली गोविंद या नावाचा अर्थ काय. गोविंद म्हणजे गाय. गो म्हणजे गाय आणि इंद्रिय. गो म्हणजे काय होतं तर गाय, आणि गो म्हणजे होतं दुसरं इंद्रिय. आणि गोविंद म्हणजे काय, जे गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. तर म्हणून त्यांना कृष्णाला काय म्हणतात, गोविंद. तर जनरली आपण आपल्या सर्व इंद्रियांनी भगवंतांची सेवा केली पाहिजे, ज्यांनी ते प्रसन्न होतील, आणि ते प्रसन्न झाल्यावर आपण प्रसन्न होतो. पण आपण भगवंतांना म्हटलं नाही पाहिजे की माझ्या इंद्रियांना प्रसन्न करा. भगवंतांना आपली लिस्ट न देणे की माझी सेवा करा. तर इथे आपले अर्जुन काय सांगतात आहे, हे गोविंद म्हणजे की तुम्हाला मारायचंच, या कौरवांना मारायचं असेल तर मी का मारणे, तुम्ही मारा. कारण काय, तुम्ही जनार्दन आहात. पुढे निहत्य धार्तराष्ट्रांना का प्रीती स्यात् जनार्दन. जनार्दना म्हणजे जनार्दन कोण आहे तर कृष्ण. कृष्णाला जनार्दन म्हणतात. की जनार्दन म्हणजे भक्तांचं रक्षण करणारा, सगळ्यांची रक्षण करणारा, लोकांचं रक्षण करणारा. जन म्हणजे लोक, सगळ्यांचं रक्षण करणारा म्हणून जनार्दन. त्यासाठीच तर तुम्ही अवतरित झालेला आहे, सगळ्या अधर्मांचा नाश करण्यासाठी, म्हणून तुम्ही करा. तर हे काय झालं की गोविंदा तुम्ही माझ्या इंद्रियांना प्रसन्न करा, त्यांना ऑर्डर देणे झालं. पण ॲक्च्युली काय पाहिजे, भक्त स्वतःच्या इंद्रियांनी भगवंतांची सेवा करतो, आणि त्या रीतीने आपण ॲक्च्युली आपल्या इंद्रियांना आनंद प्रदान करू शकतो, कारण ते आपल्या इंद्रियांचे स्वामी आहे. तर इथे आज्ञा दिलेली आहे कोणी, कृष्णाने अर्जुनाला, की तू युद्ध कर. तर ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या भगवंत आपल्याला देते.
पण ज्या अनावश्यक आपल्या ज्या गरजा आहेत त्या कृष्ण कधी देणार नाही, हो की नाही. जसं शिक्षणासाठी जे जे काय लागतं ते पालक आपल्या आपल्या मुलांना सगळे देतील, पण अनावश्यक म्हटलं की मला आज सिगरेट पण ओढायचे तर ते देतील का? ते नाही. त्याचप्रमाणे कृष्ण आपल्या प्रगतीसाठी जे जे काय आवश्यक आहे ते सगळ्या सुविधा देतील, पण जिथे आपण आळस दाखवला, आपल्या कर्तव्यांमध्ये हे नाही दाखवतं, त्या गोष्टी आपण अपेक्षित करायच्या नाही, त्यांच्याकडनं अपेक्षा करू नये. तेव्हा जरा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची आपण अजिबात इच्छा केली नाही पाहिजे. ॲक्च्युली श्री गोविंदाच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ती होतात. एक छोटं उदाहरण आहे की समजा कारण प्रत्येकाला जशी मोठी समजा नोकरी लागत नाही, जसं समजा एखादा काही शिकलेला नसेल पण त्याला ड्रायव्हिंग येत असेल, पण त्याला असं छोट्या मोठ्या लोकांकडे जॉब मिळेल, पण कधी समजा खूपच श्रीमंत व्यक्तीकडे त्याला जॉब लागला तर त्याला सगळ्यात महागडी गाडी चालवायला मिळेल, हो की नाही. सगळ्यात महागडी गाडी जिथे म्हणजे जे शिकलेले लोक पण ते त्याच्यात बसण्यासाठी आतुर असतील पण त्यांना मिळणार नाही. पण याला काय मिळाले, एक संधी मिळालेली की त्या व्यक्तीने त्याला जॉब दिलेला आहे आणि त्याने तो स्वीकारला आहे की मी तुमची सेवा करेन. तर व्यवस्थित त्यांनी समजा त्यांची सेवा केली, जिथे जायचं तिथे सांगितलं तिथे जाईल, जे जे काय केलं ते सांगितलं तर काय होईल, त्याला निरंतर त्या पूर्ण जे जे काय तो ज्या कारचा उपयोग त्याचा मालक घेतो आहे तो त्याला करता येईल की नाही. AC आणि चांगले कुशन्स वगैरे एव्हरीथिंग. पण समजा त्याने विचार केला की अरे रोज मी यांना घेऊन जातो, आज मी मला जिथे पाहिजे मी त्याला घेऊन जातो, असं चालेल का? त्याचप्रमाणे आपण पण नेहमी काय करणार, गोविंदाची सेवा जेव्हा केली आपोआप आपल्याला आपल्या इंद्रियांना संतुष्टी मिळेल, आनंद मिळेल. हा आहे फॉर्म्युला. स्वतंत्र इच्छा म्हणजे दुःख आणि पूर्ण म्हणजे काहीही स्वतःची इच्छा न ठेवता भगवंतांची सेवा करणे, तर आपल्याला नको आहे तेवढा पण आनंद आपल्याला मिळेल, जास्त अपेक्षेपेक्षा जास्त आनंद आपल्याला मिळेल. आणि कृष्ण सांगतात की ॲक्च्युली हे कार्य मी आधीच केलेलं आहे तुला मारण्याची. आता 11व्या अध्यायात आपल्याला बघणार आहोत की कृष्ण अर्जुनाला दाखवतात की हे सगळे ॲक्च्युली मी मारलं आहे सगळ्यांना, फक्त तुला काय करायचं, निमित्त मात्र व्हायचं. निमित्त मात्र म्हणजे उभार आणि बाण मार, हे आधीच मेलेलं आहे. विराट रूपाद्वारे दाखवतात की कसे अधर्मी लोक विराट रूपाच्या मुखात प्रवेश करतात आहे. तर फक्त भगवंत काय करतात आहे, भक्ताला श्रेय कीर्ती देतात आहे. तू फक्त माझ्यासोबत राहून कार्य कर, सेवा कर, तू अमर होतो. भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता ही जेव्हा येते तेव्हा कोण आठवतं लोकांना, तर नुसतं कृष्ण नाही आठवत, अर्जुन पण आठवतं की नाही. तर कृष्णासोबत अर्जुन आठवतं, विचार करा, म्हणजे अमर झालेले आहेत. तर फक्त कृष्णाची सेवा केली आपण जी त्यांना हवी आहे आपल्याकडनं, त्यांना, तर तो व्यक्ती पण काय होतं, फेमस होतो. ते पाहिजे. तर आपण इथे बघितलं की आतापर्यंत 28 ते 34 की कशा प्रकारे दया येणे, दयेसाठी तो काय करतोय, म्हणजे त्या दोन गोष्टी आपण बघितल्या की या दयामुळे नातेवाईकांबद्दल दया करुणा आल्यामुळे शारीरिक विकार निर्माण झाले अर्जुनाच्या शरीरात. आणि त्यानंतर काय दर्शवत होतो बोलून की न च श्रेय अनुपश्यामी, म्हणजे मला काही श्रेय दिसत नाही आहे. म्हणजे काय श्रेय, म्हणजे त्याची अपेक्षा काय होती, भविष्यात सुख प्राप्त करण्याचे. तर भविष्यात सुख दिसत नाही आहे की तो अशा प्रकारे सांगतो सुख की अपि त्रैलोक्य राजस्य,
जो त्रिलोकी राजा असेल, की हे 3 लोक जे आहेत, पूर्ण ब्रह्मांडाचा जो राजा त्याला हे मिळालं, त्याला जे सुख प्राप्त होईल ते सुख पण मी त्यागेल. हे समजा यांना मारायचं असेल तर निहत्य धार्त राष्ट्रांना, तर हे एतान न हंतुम इच्छामी. न हंतुम इच्छामी म्हणजे माझी इच्छा नाही यांना मारण्याची. इवन मला हे फक्त म्हणजे हे पृथ्वीचं राज्य सोडा, 3 लोकांचं राज्य दिलं तरीही मी हे करणार नाही. कारण त्याला काय दिसतंय की हेच मी ज्यांच्यासोबत हे शेअर करणार आहे तेच नसणार, तर माझं भविष्यातील सुख हे प्रॉब्लेमॅटिक दिसतंय, म्हणजे देत येणार नाही. म्हणजे मी गमावतोय, भविष्यातील सुख गमावतोय. तर म्हणून 2 झाले, नातेवाईकांबद्दल दया येणे आणि दुसरं म्हणजे भविष्यातील सुख जाण्याची भीती. आता आपण बघू की बेसिकली पहिला जो अध्याय आहे त्यात अजूनपर्यंत कृष्णने गीता चालूच केली नाही अजून, हे की नाही, कृष्णासून बोलायला सुरुवात केली नाही, तरी पण गीतेचा हा पार्ट आहे, हो की नाही. गीता म्हटलं की 18 चॅप्टर येतात आणि धृतराष्ट्रापासून चालू होतं. त्यात रामानुजाचार्य आपल्या टीकेमध्ये लिहितात की यात अजून एक इम्पॉर्टंट इश्यू काय होता. पहिलाही हे अध्याय का आवश्यक आहे, त्यात फक्त नावच आहे, ते सगळ्यांचे हे यांच्यात हे योद्धे आहेत, हे योद्धे आहेत, पण त्यात आपण अर्जुनाचे काही गुण बघतोय. कशा प्रकारे अर्जुन काय बघतोय, अपि त्रैलोक्य राजस्य, म्हणजे तो या भौतिक जगाशी त्याची आसक्ती नाही आहे, जी प्रत्येक व्यक्तीला आसक्ती. सगळ्या व्यक्तीला काय पाहिजे, संपत्ती कुठल्याही मार्गाने ती जमा झाली तरी चालेल. लोक काय करत नाही, काळा बाजार आणि हे करून मोठं व्हायचा प्रयत्न करतात. आणि इतिहासात तर नोंद आहे की नातेवाईकांचाच, म्हणजे ते मंत्री वगैरे राजाचा खून करून राजे झालेले, किंवा आपल्या वडिलोपार्जित लोकांना मारून काही लोक राजे झाले, हे की नाही. तर ही प्रवृत्ती सगळीकडे आढळत असतानाही इथे अर्जुनाचे काय गुण दिसत आहे की तो याला पूर्ण जगाची काही या सुख भोगण्याची काही प्रवृत्ती नाही. तो काय म्हणताय, येशाम अर्थे कांक्षितांनो राज्यम भोगा सुखानेच. राज्य भोग जो आहे, राज्य भोगणे, त्याचा सुखाची त्याला आसक्ती नाही. हा एक पॉवरफुल गुण आहे त्याला. आणि आता आपण बघू की कशा प्रकारे त्याला शास्त्रीय ज्ञान आहे, की कशा प्रकारे माम हिंस्यात सर्वभूतानी. मा हिंसात सर्वभूतानी म्हणजे की कुठल्याही जीवाची हानी करू नये, हे एक तत्व आहे शास्त्रात. तर हे तो प्रोजेक्ट करतात. तर त्याला हे अर्जुन हा काय नुसतं धनुर्विद्या शिकलेला नाही, तर शास्त्र शिकलेला आहे, आणि त्यात तो दैवी गुण संपन्न आहे. त्यामुळे तो भौतिक सुखाशी अनासक्त आहे. त्यामुळे फक्त त्या सुखासाठी तो कुणाची हत्या करण्यासाठी तयार नाही आहे. इथे धर्मशास्त्र सांगताय की माम हिंस्यात सर्वभूतानी, याचा आधार घेतोय तो आणि सांगतोय की पापमेवात श्रयेद अस्मान हत्वैतानाततायिना तस्मान्नर्हां वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् सबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिना स्याम माधवः. तर अर्थशास्त्र, भरपूर वेगवेगळे शास्त्र जे आपण, म्हणजे आपल्याला एवढं अभ्यास करायची गरज नाही, पण जे पूर्वीचे जे राजे होते त्यांना हे सगळं माहीत असायला पाहिजे. अर्थशास्त्र काय म्हणतात, धर्मशास्त्र काय म्हणतात. तर अर्थशास्त्र म्हणतोय की 6 प्रकारचे जे आततायी आहेत त्यांना ठार करणे योग्य आहे.
त्यांना मृत्यूदंडच मिळाला पाहिजे. कुठले आहेत हे 6 प्रकारचे आतताई? तर पहिला विष देणारा, जो विष देतो दुसऱ्याला मारण्यासाठी, जो घराला आग लावतो, जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रानेशी हल्ला करतो, जो संपत्ती लुटतो, जो दुसऱ्याची जमीन बळकावतो आणि जो दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण करतो. तर हे 6 प्रकारचे आतताई आहे. आणि अर्थशास्त्राप्रमाणे यांना फक्त एकच शिक्षा आहे, दंड, मृत्यूदंड. तर कौरवांना हे लागू पडतात का रूल? विष देणे. कधी दिलं? तर भीमाला विष दिलं त्यांनी. घराला आग लावणे, लाक्षागृहात त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न, घातक आणि तीक्ष्ण शस्त्रानेशी हल्ला करणे. समोर उभे आहेत आणि पूर्वी पण त्यांनी विराट युद्धात त्यांच्याशी हे करण्याचा प्रयत्न केला. संपत्ती लुटणे, युद्ध क्रीडामध्ये त्यांनी सगळं लुटलं त्यांचं. आणि दुसऱ्याची जमीन बळकावणे, ते लहानपणापासून त्यांनी बळकावून बसलेले आहेत. आणि परपत्नीचे अपहरण करणे, तर वस्त्रहरणाचा प्रयत्न. आणि एकदा जयद्रथ यांनी पण तो अपहरणाचा प्रयत्न केला होता. तर सर्व प्रकारे या लोकांना काय म्हणलेलं आहे, अधर्मी व्यक्ती जे आहेत त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे. पण आपले अर्जुन कोणाचा आधार घेतात आहे? धर्मशास्त्र, की माम हिंसा सर्वप्रथम, कुठल्याही व्यक्तीला मारू नये. तर आणि मागे काय म्हटलं त्यांनी, कौरवांना मारून युद्ध सुख प्राप्त करायचं ते युद्ध नको. इथे काय म्हणतात हे अर्जुन एक शब्द वापरत आहे कृष्णासाठी, की स्वजनम ही कथम हत्वा सुखीन श्याम माधवा. माधवाचा अर्थ काय होतो? माधव म्हणजे लक्ष्मीपती. लक्ष्मीपती म्हणजे लक्ष्मी म्हणजे काय? तर तिथे विजय, भाग्य आहेत, मंगलमय वातावरण निर्माण होतं. तर अर्जुन इथे एक सांगतोय की कृष्णाला, की तुम्ही लक्ष्मीपती आहात, तर तुम्ही अशा प्रकारे मला कार्य दिले पाहिजे ज्यांनी भाग्य आणि मंगलमय, म्हणजे भाग्य येईल. इथे काय होत आहे, सगळं युद्ध होत आहे आणि मला म्हणजे भाग्य दिसत नाही, ते सगळं अमंगल दिसत आहे. तर एक आचार्य त्यातून कृष्ण अर्जुनांचा वार्तालाप सांगतात, कशा प्रकारे अर्जुन डाऊट, संशय निर्माण करतात की हे अशा प्रकारे कसं मला येतात, कशाला गुंतवत आहे अधर्मामध्ये. कारण काय दिसतंय मला, यांना मारल्यानंतर मला पाप दिसतंय, त्यांना मारण्यात पाप दिसतंय. प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे क्षत्रिय याने राज्यकारभार करताना साधूच असणे ठीक आहे, आवश्यक आहे, पण त्याने भित्र नसावे. तर राजा हा साधू असेल, राजऋषी असेल, तर त्याच्या राज्यात राहण्यासाठी सर्व जण तयार असतात. तसं अजूनही सर्वांना रामराज्यात राहायची इच्छा आहे, हो की नाही? पण भगवान श्रीराम हे साधू होते तरी भित्रे नव्हते, भ्याड नव्हते. कारण रावणाने अधर्म केला तर त्यांनी काय केलं, तर रावणाला ठार केलं. रावणाला रामाने ठार केलं. त्याचप्रमाणे आपलं कर्तव्य करणे आवश्यक आहे क्षत्रियाला. आणि ते अर्जुनाला वाटतंय की या आतताईंना ठार केल्यानंतर पाप लागेल, पण ॲक्च्युली क्षत्रिय कर्तव्य न केल्यामुळे त्याला एक पाप लागणार आहे. त्याचं जे त्याची स्वधर्म आहे तो न केल्यामुळे त्याला एक मोठं पाप लागणार आहे. यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा कुलक्षयकृतं दोषं मित्रदोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दनः. तर इथे पण म्हटलेलं की हे जनार्दन,
की धर्म जाणतो आपण म्हणून आपण बघू शकतो की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय पुण्य आहे, काय पाप आहे. पण हे जे प्रतिस्पर्धी लोक आहेत हे लोभापायी काय करतात आहे, हे त्यांना माहीत नाही की ॲक्च्युली पाप काय पुण्य काय. तर जरी लोभाने ते प्रभावित झाले असले तरी आपण त्यांच्याशी भांडण करणे योग्य नाही. कारण तसं केलं तर कुटुंबाचा नाश होईल आणि तो केल्यामुळे त्या पापामध्ये आपण सहभागी होऊ. कुटुंबाचा नाश तेथे आपण बघितलं की पापकृत्याची भीती जी आहे ती 36 ते 38 यामध्ये बघतोय की हे युद्ध केल्यानंतर पाप लागेल हे त्याचं कारण आहे की नातेवाईकांना मारल्यानंतर आम्हाला पाप लागेल. तर जसा प्रत्येक व्यक्तीचा धर्म असतो ना, तर तसा क्षत्रिय धर्म पण आहे. तर क्षत्रिय धर्म आपण बघतोय की युद्ध करणे, युद्धाला कोणी पण युद्ध आणि द्यूतक्रीडा याच्यासाठी जोही आव्हान दिलं की क्षत्रियाचं कार्य काय ते स्वीकारणे, त्याचा काय धर्म आहे. धर्माचं एक व्याख्या दिलेली आहे की तर आपल्या जनरली धर्म कसा असा की फलतोपि च यत् कर्म नानार्थेनानुबध्यते, की धर्म म्हणजे एक क्रिया आहे. धर्म म्हणजे असं स्टॅटिक नाही आहे. तर धर्म म्हणजे काय की काहीतरी कार्य करणे. तर ती अशी क्रिया आहे की केवळ प्रीती हेतुत्वा, की ज्याने फक्त प्रेम प्रेरित होत असेल तद्धर्म इति कथ्यते. ज्या कार्याने फक्त प्रेमाला प्रेरणा मिळेल आणि त्याच्या विपरीत न होणे, कोणाचे वाईट व्हायला नको, त्याला म्हणतात धर्म. तर याचं म्हणणं आहे की हे लोभी झालेले आहेत. त्यांना माहीत नाही की आमचं जमीन बळकावलेली, आमच्यावर विष देण्याचा प्रयत्न करून सगळं आमच्याकडनं हडप करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण बघताय ना की या युद्धाने फक्त काय होणार आहे, कुटुंबाचा नाश होणार आहे. त्याने काय होईल, पाप लागेल. कुटुंबाचा नाश नंतर विविध प्रकारे 39 ते 43 आपण ते कारण देतो कशा प्रकारे कुटुंबाचा नाश झाल्यानंतर काय होईल, काय काय विपरीत परिणाम होतील. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलं कृष्णम अधर्मोभिभवत्युतः. तर सर्वप्रथम काय होतं की कुळाचा नाश झाला तर शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. तर आता आपण बघतो की फक्त वैदिक काय सगळ्या समाजात, सगळ्या विविध प्रकारच्या धर्मांमध्ये ज्ञान हे कसं येतं, तर परंपरेमध्ये. लोणचं कसं बनवायचं आपल्याला कोणी शिकवलंय, आपल्या आजी पण लोणचं सांगून घरात बनत आहे की नाही, घरात बनत आहे. आता काय झालं ते लुप्त झालं. आता आपण बाहेरून विकत घेतो. त्याचं लुप्त होत. तर कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीचा नाश झाला तर काय होईल, ज्ञान वरिष्ठांचे दोन कार्य ज्ञान देणे आणि संस्कार देणे. बेसिकली ज्ञान म्हणजे संस्कार देणे, आश्रय देणे, योग्य मार्ग दाखवणे. धाक असतो कुटुंबियांचा आहे की नाही. त्या धाकापायी कोणी वाम मार्गाला जात नाही. मुले आणि स्त्रिया या दोन्ही एकाच स्तरावर असतात. स्त्रिया आणि लहान मुलं, यांना नेहमी काय
धाक हवा, आश्रय नसेल तर ते वाममार्गाला आपोआप जात. म्हणून फर्स्ट थिंग काय कुटुंबामध्ये जी वरिष्ठ व्यक्तींचे जे उपस्थिती आहे ती आवश्यक. कुळ परंपरा त्यांनी परंपरा स्थाबूत राहील. अधर्मात् भवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया दृष्टासु जायते वर्णसंकरा. तर तात्पर्य खूप चांगलं लिहिलं आहे की त्या कशा प्रकारे समाजाची निर्मिती जीवनातील शांती आणि भरभराट आणि यासाठी काय पाहिजे समाजातील लोकांची संख्या पाहिजे जास्त पाहिजे. त्यांनी सगळ्या राष्ट्राची आणि समस्त लोकांची उन्नती होईल. यासाठीच वर्णाश्रम रचना केलेली गेलेली आहे. आणि ही सभ्य संतती कशी तर स्त्री जातीच्या पवित्र्यावर आणि एकनिष्ठेवर अवलंबून. जेव्हा ते एकनिष्ठ असतील, धाकात असतील तेव्हा ते संतती देतील. पण वरिष्ठ नसतील बघणार नसतील वाममार्गाला जातील. प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया. तर मोकळीक मिळाल्यानंतर सगळ्यांना स्वतंत्र बनण्याचा विचार आहे. अणुवरती कोणी बघणार आणि त्यामुळे बेजबाबदार व्यक्ती काय होईल, फायदा घेऊन वर्णसंकर होईल. अनावश्यक संतती गर्भाधान संस्कार याद्वारे प्राप्ती झाली तर तो ऍक्च्युअली काय तो चांगली संतती सभ्य संतती म्हणजे विवाह आणि गर्भाधान संस्कार याद्वारे संतती समाजामध्ये उन्नती आणि प्रगती. पण अशा प्रकारे समजा ही प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया आणि त्यामुळे वर्णसंकर अनावश्यक संतती म्हणजे समाजामध्ये फक्त काय संकट आणि अनावश्यक गोष्टी करतात. त्यांना वर्णसंकर. त्यामुळे आपल्याला काय दिसतील की युद्ध महामारी संकट ह्या गोष्टी दिसते. म्हणून जनरली काय करतात की विविध धार्मिक कार्यांमध्ये स्त्रियांना केंद्रित करून त्यांना आश्रय ठेवणे. त्याला कुळ परंपरा असतील तर सगळे उत्सव वगैरे सगळे संस्कार व्यवस्थित आपापले वेळ सदुपयोगात पण हे कुळ परंपरा कामं नसतील. सगळे अनावश्यक गोष्टीमध्ये वर्णसंकर. तर सर्वप्रथम काय होईल परंपरा कुटुंब अधर्मात झालं की स्त्रिया प्रदूषित झाल्या वर्णसंकर आल्यानंतर संकरो नरकाय कुलनाम पतन्ति पितरो पिंडोदक क्रिया. तर देवा समाजात अनावश्यक संतती जमा झाली तर काय झालं कुळ परंपरा पण नष्ट होती. आणि त्यासाठी नरकमय परिस्थिती. बेसिकली पिंड देण्याची प्रक्रिया काय तर जे जीव हे आपल्या पापकृत्यापायी त्यांना उन्नती म्हणजे शरीर प्राप्त झालेलं नाही. वरिष्ठ लोकांमध्ये जागा मिळाली नाहीये. शरीर मिळालं नाही. त्यांच्यासाठी पिंडदान करणे कोणाचं कर्तव्य आहे. त्या व्यक्तीच्या कुळातील मुलांचा. पण या मुलांना संस्कार नसते तर काय होईल ते
संकरव नरकाई इथे पूर्वजांना पिंडदानच नाही देणार जोपर्यंत त्यांना पिंड नाही मिळत त्यांचं काय होईल पतन होईल अधपतन आणि त्यामुळे त्यांची जी आध्यात्मिक प्रगती होणार नाही, स्टॉप होऊन जाईल. शरीरच नाही तर प्रगती. म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य काय असतं म्हणून पुत्र असणे आवश्यक सगळ्यांना पिंडदान क्रिया चालवणे. तर रोपात लिहितात यात की भक्ती मार्गाचा अवलंबन या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्ती मार्गाशी जो लग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. केवळ भक्तिमय सेवा एखादा भक्त शेकडो किंवा हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो. 11व्या स्कंदात सर्वात्मनाय शरणं परिहृत्य करतो की प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो आपण जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपण कोणात ऋणी आहोत. प्रत्येक कार्याने आपण ऋणी होत. म्हणून ते ऋण फेडणं आपल्याला म्हणून हे सगळे काय जे काही कार्य आहेत हे काय ऋण फेडण्याचे आहे. देवतांचं ऋण आहे आपल्या इंद्रिय कार्य देवतांची आज्ञा. प्रत्येक आपलं इंद्रिय देवतांच्या सँक्शन लागतं त्याला. ऋषी यांनी आपल्यासाठी शास्त्र लिहिले कसं प्रकारे सफल करणे. देवर्षी भूत इतर जण आपले नातेवाईक चुकी ठेवतात की नाही. भूताप्त निर्णाम इतर लोक पितृणाम आपल्यासाठी एवढं काय म्हणतात त्याला प्रॉपर्टी वगैरे करून ठेवतात हो की नाही. या सगळ्यांचं ऋण व्यक्ती फेडू शकतो. कसा सर्वात्मनाय शरणं जर व्यक्ती सर्वात्मना म्हणजे पूर्णता शरण्यम म्हणजे एकच व्यक्ती आहे जो शरायला पात्र आहे. तो म्हणजे मुकुंद म्हणजे मुक्ती प्रदान करू शकतो. मुक्ती प्रदाता सर्वेशाम. विष्णू मुक्ती देऊ शकतो. विष्णूचं नाव काय यांना जेव्हा शरण तेव्हा त्यांना इतर सगळ्यांना वैयक्तिकरित्या ऋण फेडण्याची गरज नाही. आपोआप सगळ्यांचं ऋण फेडलं जातं. जसं झाडाच्या मुळाला पाणी टाकलं तर आपोआप काय होईल. सगळ्यांना पाणी जाईल झाडाच्या सगळ्या अवयवांना. त्याच प्रकारे यांना शरण गेलं बाकी सगळ्यांचं जे ऋण आहे ते आपोआप फेडलं जाईल. म्हणून जनरली काय करतो आपण देतात की भक्ताला हे कर्मकांड करण्याची गरज नाही. दौशेरे ते वर्णसंकर कारक साधन्ते जाती धर्माश्च शाश्वतः. हे झालं की पतंती पितरोमेश वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि अनावश्यक उत्पन्न करणाऱ्या दृष्ट कृत्यांमुळे पहिले काय होते की सामुदायिक योजना ज्या आहेत आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्य सामाजिक योजनांमध्ये काय लागणार आहे तो वंश परंपरा काय. दुसरं म्हणजे करणारे व्यक्ती पाहिजे धार्मिक. तर परंपरा नाहीये कसं करायचं ते कसं करायचं आणि करण्याची इच्छा नाही. दोन गोष्टी किंवा तर काय होईल. सामुदायिक योजना जे समाजामध्ये उत्सव ते होणार की ज्याने
एकत्र आनंदी होणार आणि हे होणार कुटुंब कल्याणाची सर्व कार्य आपण बघतो पहिल्यांदा जॉईंट फॅमिली 25 जण एकत्र न भांडता आता दोघं नवरा बायको पण एकत्र राहू शकतात. कुटुंब कल्याणाचं म्हणजे अशी परिस्थिती आहे. हे सगळे कार्य उद्ध्वस्त होतील या युद्धामुळे. उत्सन्न कुलधर्माणां जनार्दनके नियतं भवति अनुशुश्रुमः. आणि अर्जुन हे सगळं सांगतो कसं आणि प्रूफ देतोय अनुशुश्रुमः. माझं मनाने नाही सांगत. हे मी ऐकलंय शिष्य परंपरेद्वारे ऐकलेलं आहे मी की हे कुलपरंपरेचा नाश करतो तो नरकातच त्याला वास. कुलपरंपरा नष्ट करणे पिढ्या नष्ट होतात. पिढ्या लोकांना मार्गभ्रष्ट करणार होतील. हे करणारे त्यांना फक्त नरकच वास मिळेल. म्हणजे प्रूफ पण दिलेले शास्त्रातून म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून ऐकलेलं आहे. अहोबत महत्पापम व्यवसता राज्य सुख अंतुम स्वजनतः मुद्यतः. हे सांगितल्यानंतर आता कृष्णाला सांगताय अर्जुन की महत्पापम की आम्ही भयंकर पाप करायला जातोय. हा किती चमत्कार आहे की आपल्याकडनं अपेक्षा नाही हे करण्याची. याला म्हणतात कंप्लीट कृष्ण कोण आहे हे पण विसर पडलेलं आहे की अर्जुनाला माहित होतं आतापर्यंत की कृष्ण कोण आहे. पण मोहात पडल्यानंतर ते म्हणतात मोठं भयंकर पाप आणि राज्य सुख भोगण्याच्या इच्छेने आपण नातलगांना मारण्यासाठी तयार झालो. तर इथे आपण काय बघतोय की अर्जुनाचं साधू वृत्ती बघतोय की नैतिक तत्व सोडत नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी नैतिक तत्व सोडणार नाहीत. त्याला हे माहित आहे की शिष्य परंपरा नष्ट करणारा नरकाला हेच पण ज्ञान आहे. स्वर्ग नरक म्हणजे इतर लोकांजवळ त्याला काय म्हणू आपण भविष्यात जन्म आहे हे त्याला माहित आहे. त्याला हे थोडं ज्ञान आहे. एकच जन्म नाहीये. आपण शरीर आणि आत्मा हे ज्याला ज्ञान आहे अजूनही. आणि नैतिक तत्व आणि अनासक्त तत्वासाठी सुखासाठी तो नैतिक तत्व सोडून देणार नाही. म्हणून तो म्हणतो काय शेवटी यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणे धार्तराष्ट्रारणे क्षेमतरम भवेत. म्हणजे त्यापेक्षा चांगला काय त्यांना धृतराष्ट्रपुत्रांना शस्त्र घेऊन आणि आम्हाला मारू द्या. हत्या केली तरी मी प्रतिकार करणार. या प्रकारे भ्रमात म्हणजे आपल्या कर्तव्यापायी अज्ञानी होऊ शकते. ही परिस्थिती आपल्याला जीवनात आपल्या सदैव येते. काय करू काय माझं कर्तव्य. तर त्यासाठी आपल्याला तो प्रत्येक कारणाचं बरोबर उत्तर देतात. आणि ती संजय सांगतात की हे कारण देऊन परिस्थिती काय झाली आता एव मुक्त्वार्जुन या अध्यायाचं शीर्षक आहे विषादयोग. अर्जुन विषादयोग.
तर युद्ध करायला निघालेला मध्यभागी दोन्ही सैन्यांच्या मध्ये बसून काय करता हा उभा राहून युद्ध करण्याऐवजी रथात सशरम चापम आपले जे स्किल्स आहेत कृष्णाची सेवा करण्यासाठी जे ते खाली ठेवून तो काय झाला शोक संविघ्न मानसा देहात्म बुद्धीमध्ये तो शोक करून शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला की मी सेवा करणार नाही अज्ञानामुळे मी सेवा करणार नाही सेवामुळे मला काय होतं पाप लागतं अशा प्रकारे तो अर्जुनाची परिस्थिती बरेचदा भारतीयांमध्ये चुकीची समजूत आहे की घरात कृष्ण आणि अर्जुन रथामध्ये फोटो लावला की घरात भांडण होतं हो की नाही. बरेच जणांची समजूत आहे चुकीचं. त्यांना हे माहित नाही की हे चिन्ह काय दर्शवत आहे. तर बेसिकली चैतन्य चरितामृतमध्ये कशा प्रकारे एक ब्राह्मण त्याचे महाप्रभूंना दिसतो की हा फोटोज कृष्ण आणि अर्जुन बघून तो त्याला हे सात्विक विकार येतात आहे. तो समोर जातच नाही. चैतन्य महाप्रभू विचारतो तुला गीता वाचून काय गीता तुम्हाला वाचता येत नाही पण फक्त हे गीतेचा फोटो बघूनच की कृष्ण परम पुरुषोत्तम भगवान जे आहेत त्याच्यासाठी काय करतात सारथ्याचं रूप धारण करतात की संकल्पनात मला एवढा कृपाळू एवढे नम्र आहेत फक्त वत्सल कृष्ण आहे पुरुषोत्तम भगवान की त्यापायी मी हे प्रेम उत्पन्न होतं कृष्णाप्रती माझा प्रेम जागृत झालेलं बेसिकली आपल्याला काय सगळं उलट दिसेल. जसं आता अर्जुन आता आपल्याला पोर्ट्रे करतोय. अर्जुन आता बद्ध जीव आपण कशाप्रमाणे वागतो अज्ञानापायी अर्जुन दाखवते. कृष्ण आता त्याचा मोह नष्ट ज्ञानाने मोह म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय अंधार. या रूम मध्ये समजा अंधार केला काय इकडे तिकडे धडपडू एकमेकांवर आदळू कुठलंच कार्य व्यवस्थित ज्ञान नाही अंधकार. पण प्रकाश जेव्हा येईल तेव्हा सगळं व्यवस्थित दिसेल. मी कोण आहे भगवंत कोण आहे प्रकृती काय आहे माझं कर्तव्य काय ज्ञान मिळेल. प्रकाशात जेव्हा सगळं काही व्यवस्थित दिसेल तेव्हा आपण काय करतो सगळं कार्य आपलं व्यवस्थित. त्याचप्रमाणे आता कृष्ण एक त्याची जी आता धर्मशास्त्र कोट आणि इथे गुरु शिष्य परंपरेतून मला हे ज्ञान मिळालं. या सर्वांची कशी काय उत्तर दुसऱ्या अध्यायात ते देतं. दुसरा अध्याय आपण बघणार पुढच्या वेळेस बघू. आज थोडं रिवाइज करू आपण काय बघितलं. पहिला अध्यायाचं विभागीकरण कसं आहे. पहिल्या अध्यायात 46 श्लोक आहेत. तो काय करता येतो त्याला एक आवाज करून कमी काढला. तर दुसरं म्हणजे तर 1 ते 11 काय केलेलं आहे यात आपण काय केलं बघितलं की युद्धाची तयारी. तर सर्वप्रथम हे जाणलं पाहिजे की गीता आपण रिवाइज करतो. गीता कशी काय अभ्यास कसा करावा गीता कशी समजावी. तर पहिला तात्पर्यात प्रभुपाद लिहितात. पहिलं तात्पर्यात अत्यंत काळजीपूर्वक तिथे नोट करून द्या म्हणजे
अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केलं पाहिजे आपण गीतेचं. आणि दुसरं म्हणजे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता शिष्य परंपरेत हे 3 पॉईंट महत्त्वाचे. तर आपल्याला जशी अर्जुनाला तशी आपल्याला समजेल, जसा अर्जुनाने त्याचा निष्कर्ष काढला जीवन आणि त्या प्रकारे आपण करू शकतो. त्यासाठी 3 पॉईंट महत्त्वाचे. आणि धर्मक्षेत्रे या धर्मक्षेत्राला धर्मक्षेत्र काय म्हटलेलं आहे याच्याबद्दल. तर सर्वप्रथम कुरुक्षेत्रामध्ये कृष्ण भगवंत उपस्थित आहे म्हणून ते झालं धर्म. आणि सुरुवातीपासून बऱ्याच देवतांनी इथे यज्ञ करत असत त्या कुरुक्षेत्र. त्यामुळे हे पवित्र स्थान होतं. आणि ते अशा प्रकारे धर्मक्षेत्र असल्यामुळे धृतराष्ट्राला काय संशय काय होते त्याचे. धृतराष्ट्राला दोन संशय काय होते की माझे पुत्र बघतील की अरे पांडव इथे विजय धार्मिक आहे, धर्मक्षेत्र त्यांना होमपिच होईल, त्यांना सहाय्य करेल, तडजोड करतील की ठीक आहे अर्धा राज्य घेऊ. हे मला नको आहे. काय पाहिजे पूर्ण राज्य पाहिजे म्हणून धर्मक्षेत्राच्या उपस्थितीत माझे पुत्र तडजोड करायला नको. आणि दुसरा संशय होता की धर्मक्षेत्रात आल्यानंतर पांडव यांना हे त्याग नको, ठीक आहे युद्ध नको, आम्ही सध्या युद्ध टाळतील पण परत काही वर्षानंतर आत्ताच छान अशा करून यांना मारा पांडवांना. हा धृतराष्ट्राचा संशय होता. पण कृष्ण काय सांगतात की ज्याप्रमाणे एका भाताच्या शेतामध्ये भाताच्या बाजूला काय जमा होतात, अनावश्यक तृण जे तयार होतात ते काय अधर्मी राजाचे. जसं तृण शेतकरी काढून फेकतो भाताला त्याचप्रमाणे कृष्ण काय करणार आहे धृतराष्ट्राप्रमाणे सर्व अधर्मी या कुरुक्षेत्रात नायनाट करणार आहे. अशा प्रकारे हे धर्मक्षेत्र एक धर्मक्षेत्र आहे. त्यानंतर आपण बघितलं याचा राजनीतिक कशी मुत्सद्दीपणा कशी काय पॉईंट आहे दुर्योधनाचे दिसले आपल्याला 2-13 पर्यंत. पहिला पॉईंट द्रोणाचार्यांबद्दल काय केलं त्यांनी. सर्वप्रथम काय केलं द्रोणाचार्य युद्ध करणार नाही. पांडव हे खूप प्रिय आहे म्हणून त्यांना काय सांगितलं पहिले तुम्ही इतके मूर्ख आहात की तुम्ही द्रुपद तुमच्या शत्रूच्या पुत्राला काय दिला तुम्ही, तुमचा प्रतिस्पर्धा. तव शिष्येण की त्याला राग येणार नाही तोपर्यंत व्यक्ती युद्ध करणार. म्हणून तुमच्या शत्रुपक्षाला जुना शत्रू आहे द्रुपद पुत्र म्हणून मग युद्ध करेल. आणि दुसऱ्यांदा त्याचा दोष दाखवून दिला की तुम्ही मूर्खपणा केला. द्रुपद पुत्राला शिकवण दिली, आणि तो झाला तुमचा प्रतिस्पर्धी. आणि तसंच तुम्ही काय केलं पांडवांनाही शिकवलं पांडव पण आता प्रतिस्पर्धी आहेत. म्हणून त्यांच्यावर तुम्ही प्रेम दाखवू नका, युद्ध करा. जे तुम्ही मूर्खपणा आधी केला तो आता करतो. तव शिष्य हे 2 प्रकारे केलं. आणि त्यानंतर म्हणजे युद्ध करायला सगळ्यांना बेसिकली स्तुती करणे आवश्यक. जेव्हा पांडव पक्षाची स्तुती केली, कौरवांची स्तुती तेव्हा काय देतो भवान भीष्मश्च कर्णश्च.
तर शिष्टाचारानुसार भीष्माचं नाव पहिले घेतलं पाहिजे. पण कोणाचं नाव घेत होतं? भवान म्हणजे काय? भवान म्हणजे तुम्ही, तू, जसं तू नाही तर तुम्ही, तर भवान म्हणजे तुम्ही. द्रोणाचार्यांसमोर उभा आहे ना, त्यांच्यासमोर उभं राहून केली तर त्याला वाईट राजनेता म्हणून तो काय करतो? तुम्ही आणि नंतर भीष्म. हा विचार काय करतात? वर्णाश्रमानुसार द्रोणाचार्य ब्राह्मण आहे आणि भीष्म काय क्षत्रिय. मला जास्त वाईट वाटणार नाही. ठीक आहे. पण ऍक्च्युअली शिष्टाचारानुसार अनुभवी आहे. इथे काय यज्ञ करत नाही. आपण काय करता युद्धामध्ये कोण अनुभवी आहे आणि वरिष्ठ आहे भीष्म. त्यांना हे देणे आवश्यक आहे. तर हे सांगितल्यानंतर मेन उद्देश काय? द्रोणाचार्य यांनी युद्ध केलं पाहिजे, नाही तर माझं मी जिंकू शकत. म्हणून सर्वप्रथम त्यांना पहिलं स्थान दिलं. कौरवांमध्ये सर्वात पहिले द्रोणाचार्य, नंतर भीष्म, नंतर कर्णानंतर भीष्मस्य कर्णस्य आणि कृपश्च समितींनी. तर शिष्टाचारानुसार कृपाचार्याचं नाव यायला पाहिजे. कारण कृपाचार्य खूप अनुभवी. पण त्यांना राग घेतलेलं तर नाव आहे भगवान. कर्णही आला मध्ये. कर्ण हा अतिरथी कॅटेगरीचा नाही तरी आला. पण कृपाचार्य राग न त्याला समितीन द्या. नेहमी विजयी असणारे. राजनीतिक थर्ड पॉइंट कृपाचार्याला समितीन द्या म्हणणे. तो पण हॅपी. आणि परत द्रोणाचार्याला जास्त स्तुती करणे आवश्यक म्हणून त्याला अश्वत्थामा हा महारथी नाहीये. पण तरी कोण आहे? द्रोणाचार्याला जरा ठीक आहे, माझा पुत्र म्हणून त्याला चांगलं वाटेल. आणि विकर्णस्य हा एवढा पॉवरफुल नाहीये. पण तरी द्रौपदी वसरणाच्या वेळेस उभा राहिला होता की हे अधर्म. म्हणून तो युधिष्ठिराकडे न जाणार त्याला पण माझ्या त्याला काय केलं नाही. म्हणून त्याला या महारथांमध्ये द्रोणाचार्य आणि विकर्ण ते राजनीती आपण पॉइंट बघतो. तर अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांना हे सगळं झाल्यानंतर बाकीच्यांना वाईट नको वाटायला की आम्ही कशाला अग्नीचे भव आणि असे भरपूर आहे जे माझ्यासाठी त्याग करण्यासाठी तयार आहे. म्हणून आणि हे झालं आणि भीष्माला आता तुम्ही निराश केलेला म्हणून त्याला आवश्यक म्हणून काय लिहिलंय? अपर्याप्तम बलम भीष्मा. आपले जे सैन्य आहे भीष्माच्या अधिपत्याखाली म्हणून आपण जिंकू. भीष्माला पण काय झालं? ठीक आहे, मी पण खुश झालो. आणि अयनेची जो सर्वेषु यथा भागन अवस्थित. तरीही दुसऱ्यांनी म्हटलं भीष्म झाले, द्रोण झाले, तुमचे फॅमिली मरायला जरी आता भीष्म सगळ्यात वरिष्ठ आहे तरी तुम्ही त्यांची काळजी घ्या. ते आता वृद्ध झाले. भीष्म भवंत सर्व एव हि भवंत शब्द आहे. संस्कृत शब्द भवान तुम्ही एक तुम्ही आणि भवंत आणि भवन सर्व म्हणजे तुम्ही सर्व काय करा त्यांचा सर्व प्रकारचं सहाय्य. जेणेकरून काय झालं सगळ्यांना पण पोस्ट काहीतरी ठीक आहे, आम्हालाही कार्य दिलेलं आहे. अशा प्रकारे यांनी काय दाखवलं? दुर्योधनाची राजनीती कशा प्रकारे सगळ्यांना युद्ध करण्यासाठी कसं ना कसं तयार करणे हे आपण बघितलं.
हे आपण बघितलं. त्यानंतर एक बघितलं आपण की अपर्याप्तम या शब्दाचा आपण बघितलं होतं. दोन अर्थ निघतात. अपर्याप्त म्हणजे पर्याप्त नाहीये. आपण भक्ती आपलं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात, बलदेव विद्याभूषण काय चर्चा केली होती, त्याची आपण चर्चा केली होती की युद्धासाठी काय आवश्यक आहे? अनुभव आवश्यक आहे. अनुभव कोणाकडे? पण नुसता अनुभव आणि त्याचा जिद्द भाग जिंकणे शक्य आहे का? आणि म्हणून आपले जे हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे रसिक आपले रसिकाचार्य आहेत ते काय म्हणतात की जरी भीमाकडे अनुभव नसेल त्याला काय मारायला, त्यामुळे त्याची सैन्य ते पर्याप्त आहे त्याच्या कारण तो एकटाच त्याच्यात तू जिद्द आहे. अशा प्रकारे या पर्याप्तम आणि अपर्याप्त आपल्याला कळालं की बलदेव विद्याभूषण म्हणतात भीष्म हा अनुभव असल्यामुळे रक्षणाखाली हे पर्याप्त आहे. आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर उलट म्हणतात ही माझ्यात जिद्द आहे, जिद्द पाहिजे जिंकण्यासाठी, नसला तरी चालेल. कारण अनुभवी असेल आणि त्याच्याच खेळण्यामध्ये नसेल, जिद्द नसेल तर तो कधी हरू शकतो. हो की नाही? हे आपण तुलनात्मक शक्तीचा अनुभव चर्चा केलेली आहे. त्यानंतर विविध शंखांची नावं भगवंतांच्या शंखाचं नाव काय? पंचजन्य. नंतर अर्जुन अर्जुनाचं नाव काय? देवदत्त. नंतर युधिष्ठिर अनंत विजय. नकुल सुघोष आणि सहदेवचं हे पाच यांच्या शंका. त्यानंतर आपण बघितलं की पांडवांच्या विजयाची काय लक्षणं आहे? सर्वप्रथम काय भगवंत स्वतः तिथे विजय येणार. जिथे भगवंत आहे तिथे काय असेल? म्हणजे कोण? लक्ष्मी. कृष्ण तिथे विजय आणि संपत्ती. जिथे लक्ष्मी आणि जिथे कृष्ण आणि लक्ष्मी ते असल्यानंतर लगेच काय मिळेल आपल्याला? तर बाकी इतर देवता लोक पण काय करतात आहे? कोणी सहायता केलेली आहे अर्जुनाची. अग्नीने रथ दिला. बाकी जे घोडे आहेत ते गंधर्वाने दिले. चित्ररथ दुर्योधनाला ज्या चित्ररथने पराजित केलं तेव्हा अर्जुनाने त्याला चित्ररथला पराजित केलं ते चार घोडे रथ मिळाला, घोडे मिळाले आणि इंद्राने काय दिलेलं? अस्त्र दिलेलं. तर कृष्ण जिथे लक्ष्मी तिथे बाकी देवता पण आपल्याला मदत करतील. बाकी देवतांनी केली तर शुद्ध भक्त पण काय केलं? शुद्ध भक्तांनी काय केलं? कोणी केलेली मदत? हनुमान पण म्हणतात. याला मी काय मदत केली त्यांनी? कुठे बसले? ध्वजावर कपित ध्वजावर बसून काय करणार आहे? ते काय करणार आहे? कशा प्रकारे सहकार्य करणार आहे? जोरात आक्रोश जेव्हा युद्ध करायला तेव्हा ते अशा प्रकारे ओरडतील की शत्रू हादरून कुठे बाण मार कुठे अशा प्रकारे ते झालं. कितवा पहिला कृष्ण, नंतर देवता हनुमान झाल्यानंतर आणि अजून एक
काय म्हणतात त्याला त्या परिस्थितीत झालेला आहे शंखनाद झाल्यानंतर काय झालं कोणाचे हृदय कोणाच्या शंकांनी तर पांडवांच्या शंखनाद केला तेव्हा धृतराष्ट्राच्या पुत्रांच्या पूर्ण सैन्यामध्ये हृदय हादरले. तोच धृतराष्ट्रपुत्रांनी शंखनाद केला होता पांडवांमध्ये हा विकार आला नाही. हे पण एक विजातक. अशा प्रकारे हे पाचवं कारण झालं. हे पाच कारणे आहे. अजून कुठली कारणे आहे विजयाची हा ते तर अस्त्रामध्ये आलं. ठीक आहे. हे झालं आपण याच्यावर काही नाव आहेत आपण त्याच्यावर चर्चा केली. सर्वप्रथम की ऋषिकेश म्हणजे काय समस्त व्यक्ती जीवांच्या इंद्रियांचे ऋषिकेश. आणि अजून एक धनंजय कोणाला म्हटलेलं आहे अर्जुन. त्यानंतर गुडाकेश म्हणजे निद्रा आणि अज्ञान यावर काय कोण आहे तो कृष्णाचा मित्र तर नाव काय त्याचं अर्जुन. हे झाल्यानंतर परंतप कोणाला म्हटलंय अर्जुनाला म्हटलंय. काय म्हटलंय परंतप काय म्हटलंय शत्रूला त्रस्त करणारा म्हटलेला आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे परंतप. आणि माधव म्हणजे काय लक्ष्मीपती कृष्ण माधव. अशा प्रकारे हे नाव आहे. आणि आता आपण बघितलं अच्युत याचा अर्थ काय तो म्हणजे कोण आहे तो ते कृष्ण. हे झाली नावांची काय म्हणतात त्याला व्याख्या. आणि भीमकर्मा भीमकर्म काय म्हटलं त्यांनी काय कुठलं कार्य केलं त्यांनी उदाहरण द्यायचं आणि करेक्ट रुकोदर आणि भीमकर्मा पूर्ण उत्तर देणे. अशा प्रकारे हे झालंय विजयाची चिन्हे. त्यानंतर आपण बघितलं की युद्ध न करण्याचे अर्जुन काय सर्वप्रथम काय कारण देत आहे सर्वप्रथम काय कारण देत आहे आजच बघितलं आपण का सुटलेला आहे हा. तर नातेवाईकांबद्दल काय आलेलं आहे दया हे म्हणणार नातेवाईकांबद्दल दया. 28 ते 30 त्यात आपण बघितलं की नातेवाईकांबद्दल दया आल्यामुळे त्याला शारीरिक विकार कंपन होते. त्यानंतर दुसरं कारण काय दिलंय ते दूर गेलेलं आहे. पहिले काय 31 ते 35 मध्ये काय बघितलं तो काय म्हणतो युद्ध झाल्यानंतर काय होईल हा त्याचं काय नचश्रेय युद्ध सुखासाठी करतोय होणार आहे तर भविष्यातील सुख गमावण्याची भीती. तर ही 31 ते 35 म्हणे हे कारण. 36 ते 38 मध्ये काय म्हटलं त्यांनी सुख गेलं अजून काय या युद्धाने पाप स्वजनांची हत्या करणे पाप कृत्याची भीती. 36 ते 38 आणि नंतर 39 ते 43 गुरुशिष्य परंपरेतून मी काय ऐकलंय हा म्हणजे बेसिक शॉर्ट मध्ये काय कुटुंबाचा नाश केल्याने काय होईल
तो कुटुंबाचा नाश होण्याची तो नरकात नेईल. ती सिक्वेन्स आपल्याला माहिती कशामुळे व्यक्ती सर्वप्रथम काय होईल वंश परंपरा नष्ट झाली. वंश परंपरा नष्ट झाली. सगळे काय जातील कुटुंबातील व्यक्ती अधर्म झाला की पहिले अधर्म आला कुटुंब परंपरेमध्ये सर्वप्रथम काय स्त्रिया दूषित झाल्यानंतर काय वर्णसंकर झाल्यानंतर काय होईल पिंडदान थांबेल. तर पितरांचं पतन होईल. त्यामुळे काय होईल जनरलाइज समाजामध्ये काय होईल सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याण या दोन्ही उद्ध्वस्त होते. आणि नंतर शेवटी सगळ्याला कारणीभूत नाश करणाऱ्याला काय होईल कुटुंबाचा नाश करणाऱ्याला स्वर्गात नरकात हे मी ऐकलं म्हणून तर हे अशी कारण हे सगळे आपल्या तुमच्या प्रत्येक भाषांतरात त्या स्टेपमध्ये आहेत. 39 ते 43 प्रत्येक भाषांतरात दिलेले पहिले स्टेप अशामुळे हे अधोपतन त्याला कारणीभूत मी ठरेल म्हणून मी युद्ध करणार नाही. अशा प्रकारे हे कारण आणि दुसऱ्या अध्याय 6वा श्लोक नंतर तो सांगतो की मी काय करू युद्ध करू की नाही करू मी गोंधळून गेलेलो. हे 6वं कारण हे 5वं कारण हे 5 कारणेच होते. तर नातेवाईकांबद्दल दया, भविष्यातील सुख गमावण्याची भीती, पापकृत्याची भीती आणि कुटुंब नाश आणि शेवटी काय कर्तव्य याच्यात गोंधळून जनरली आपण या परिस्थिती त्यामुळे आपण कर्तव्याबद्दल दक्ष राहत नाही. याची कशी काय कारण भगवंत आपण दुसऱ्या अध्यायात पुढच्या हरे कृष्ण.